Welcome students. Today we are learn Newton's second law of motion. You have last topic Newton's first law of motion, that's called also in law of inertia. You can learn inertia in a 8th standard, rest of inertia, motion of inertia and direction of inertia. Okay, we are try this. First one, ask your friend to drop one plastic and one rubber ball from the same height. What will be happen? Try it. Okay, second one, you catch the ball. Which ball was easier to catch and why? Rubber ball or plastic ball? Which one catch easily it? Okay, now a second means B part, A part the two questions, a B part two questions. Ask your friends to throw a ball towards you at slow speed. Try to catch it. And second, now ask your friend to throw the same ball at high speed towards you. Try to catch it. Which ball could you catch with greater ease or why? Two here, A and B, true. Simply experiment or experience. You learn from this experience. ही स्वतः तुम्ही एक्सपिरियन्स घेतला पण असेल किंवा हा एक्सपेरिमेंट करून पण पहा. तर त्यावेळेस काय होईल, जर ज्यांनी एक्सपेरिमेंट घेतला असेल तर कोणता बॉल आपल्याला इझी कॅच होऊ शकतो. तर सेम हाईटवरून जर बॉल आपण सोडलेत वेगवेगळ्या वजनाचे, आता प्लॅस्टिक बॉल आणि रबर बॉल, तर यांचे वेट काय येतील, डिफरन्स येतील. तर तर सेम हाईटवरून त्यांना ड्रॉप करायला लावलं तर पहिले कोण येईल, तो. दुसरं, यू कॅच द बॉल, तर कोणता बॉल कॅच करू शकणार, प्लॅस्टिक बॉल और रबर बॉल. सेकंड ॲक्टिव्हिटी जी आहे बी, तर आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड. एक हळू वेगाने आणि दुसरा ग्रेटर वेगाने किंवा हाय स्पीडने ते तुमच्याकडे बॉल फेकायला लावायचा आणि कॅच करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. तर काय होणार आहे, अल्टरनेट करून बघा, एकदा सोडून 2-3दा ट्राय करून बघा. तर काय तुम्हाला अनुभवतो किंवा काय अनुभव आला होता तो आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या व्हॉट्सॲपच्या पर्सनल नंबरवरती तुम्ही पाठवू शकतात. तर हे सर्व करण्यामागचं उद्दिष्ट एवढंच की आपल्याला आलेला अनुभव तुम्ही शेअर करणार आणि त्यातून आपल्याला काय शिकायचं आहे, तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता तो कसं काय, तो या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आता प्लॅस्टिक बॉल आणि रबर बॉल, तर यांचे दोघांची वजनं वेगवेगळी आहेत. नंतर हळू वेगाने फेकलेला बॉल आणि जोरात फेकलेला बॉल, त्यावेळेस तुमची ॲक्शन. आता बघा, एखाद्याने सहज तुमच्याकडे बॉल फेकला त्यावेळेस तुम्ही त्याला कॅच करण्यासाठी जास्त आडेवेडे घेत नाही. पण तेच जर बॅटीने जोरात मारलेला बॉल आणि तो उंचावरून येतो तर आपल्याला कॅच करायचा असेल तर त्यावेळेस आपली पोझिशन किंवा त्या पद्धतीने त्या बॉलच्या वेगाने आपल्याला काय म्हणतात त्याला मागे जावं लागतं. तर मग असं होण्याचं कारण काय, तर बघा या ठिकाणी द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर
ऑब्जेक्ट अँड इट्स वेलॉसिटी. तर महत्त्वाचं, आता जेव्हा ड्रॉपआउट करायला सांगितलं तुम्हाला की प्लॅस्टिक बॉल आणि रबर बॉल, आता प्लॅस्टिक बॉलचं मास आणि रबर बॉलचं मास, त्याचप्रमाणे ती हाईट, म्हणजे त्या ठिकाणी त्याला काहीतरी वन पोझिशन टू अनदर पोझिशन, ती ऑब्जेक्ट काय होतं आहे, मूव होतं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी त्या मूव होतो आहे, म्हणजेच काहीतरी व्हेलॉसिटी आली, मग त्या ठिकाणी त्याचा वेग आला. मग व्हेलॉसिटी ही दोघांची कशी असेल, डिफरंट असेल, कारण की प्लॅस्टिक बॉल आणि रबर बॉल दोघांचं मास वेगवेगळं आहे. तसंच ज्यावेळेस बॉल कमी स्लो स्पीडने तुमच्याकडे फेकण्यात आला, त्याच पद्धतीने हाय स्पीडने तुमच्याकडे फेकण्यात आला, तर तुम्हाला त्यावेळी कॅच घेण्याची संकल्पना ह्या ठिकाणी काम करत असते. ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट, दिस प्रॉपर्टी वॉज टर्म ॲज मोमेंटम बाय न्यूटन. आणि त्याच याला काय म्हटलेलं आहे, मोमेंटम, संवेग, मराठीत त्याला काय म्हटलेलं आहे, संवेग. तर मोमेंटम म्हणजे काय, तर मोमेंटम हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. महत्त्वाचं म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन म्हणजे दिशा. इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज द व्हेलॉसिटी. आता त्याची डायरेक्शन, आता बॉल हाईटवरून सोडतो आहे, ड्रॉपआउट करतो आहे, तर म्हणजेच डायरेक्शन काय आहे त्याचे, टुवर्ड्स द ग्राउंड, आणि त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी, वेग त्याच दिशेला आहे. असं नाही होते की डायरेक्शन जाते लेफ्ट साईडला आणि व्हेलॉसिटी जाते राईट साईडला, असं होत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय, इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. त्याची दिशा ही त्या वेगाच्या दिशेनेच आहे. इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड, and CGS system it's gram centimeter second. If a unbalanced force apply, कोणताही ऑब्जेक्ट बॅलन्स फोर्समध्ये रेस्ट इन पोझिशनमध्ये असतो, आणि कोणत्याही या ठिकाणी ऑब्जेक्टवरती दोन फोर्स ॲक्टिव्ह असतात. आता आपण पुढच्या न्यूटन्स थर्ड लॉमध्ये शिकणार आहोत. पण ह्या ठिकाणी महत्त्वाचं तेच आहे की अनबॅलेन्स फोर्समुळे काय होतं, रेस्ट पोझिशन मोशनमध्ये जाते आणि मोशन पोझिशन रेस्टमध्ये जाऊ शकते. जोपर्यंत बॅलेन्स फोर्स आहे तोपर्यंत ऑब्जेक्ट मोशन इन मोशन, ऑब्जेक्ट रेस्ट इन रेस्ट. यू कॅन लर्न इन अ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, इफ an unbalanced force applied on an object causes a change in velocity of the object, then it is also causes a change in its momentum. त्याच वेळी व्हेलॉसिटी पण चेंज होते त्या ऑब्जेक्टची आणि मोमेंटम पण चेंज होतो आहे. पण केव्हा अनबॅलेन्स फोर्स अप्लाय होईल तेव्हा. अनबॅलेन्स फोर्स मग असेच सांगितलं मी. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ, एखादं तुम्ही सायकल तुम्ही आता पायडल मारून सुरुवात करताय, म्हणजेच काय होतं, अनबॅलेन्स फोर्स तुम्ही अप्लाय करताय. जोपर्यंत ती सायकल रेस्ट पोझिशनमध्ये होती तर रेस्टमध्ये होती, ज्यावेळेस ती मोशनमध्ये आहे तर मोशनमध्ये आहे, पण तिचं रेस्टपासून मोशनकडे किंवा मोशनकडून रेस्टकडे जाण्याच्या हेच काही तर अनबॅलेन्स फोर्स अप्लाय होतं. The force necessary to causes a change in the momentum. The force हा फार गरजेचा आहे. The causes changes in momentum. हा फोर्स फार गरजेचा आहे, नेसेसरी टू चेंज द मोमेंटम ऑन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं मोमेंटम चेंज होण्यासाठी फोर्स हा गरजेचा आहे. डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ते पण काय, मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. त्याचा रेट ऑफ मोमेंटम या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर मोमेंटम कसा कॅल्क्युलेट करायचा हे तर ह्या ठिकाणी बघा. मोमेंटम
Momentum is the product of mass and velocity. Product of mass and velocity. Momentum defined by the capital P, mass is small m, and v is a velocity. The momentum is the product of mass and velocity of an ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा मास आणि ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी यांच्या गुणाकाराला, प्रॉडक्टलाच काय म्हटलेलं आहे? मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू mass into velocity of an object. Momentum is a vector quantity. आता वेक्टर क्वांटिटी का बरं? ज्याला डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. तर ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं त्यांना व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. आता या ठिकाणी बघा, आपल्याला महत्त्वाचं पाहिजे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज अ प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स and the change of momentum occur in the direction of the force. त्याच डायरेक्शनला त्या ठिकाणी फोर्स अप्लाय होतोय. त्या द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड अ फोर्स. P is directly proportional of F is applied in the direction of change of momentum occur in direction of the force. तुम्ही ही संकल्पना शिकलेले आहात इन अ मॅथमॅटिक्स. डायरेक्ट व्हेरिएशन. P is directly proportional to F म्हणजे अप्लाइड फोर्स अँड द चेंज इन मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. ज्यावेळेस त्याच डायरेक्शनला असेल फोर्स, तर त्यावेळेस फोर्स आर चेंज, देन मोमेंटम ऑल्सो चेंज. म्हणजेच आपण डायरेक्शन ऑफ व्हेरिएशन हेच आपण 8वीच्या गणितात शिकलेलो आहे. डायरेक्ट व्हेरिएशनचं 5 रुपयाचा पेन होता, 5 रुपयाचा एक पेन, तर 2 पेन घेतले तर 10 रुपये, 3 घेतले तर 15 रुपये, 10 घेतले तर 50 रुपये, 7 घेतले तर 35 रुपये. म्हणजेच पेनाची किंमत ही पेनाच्या संख्येवरती कमी किंवा जास्त होते. एक पेन होता तर 5 रुपये लागले, 10 पेन सांगितले म्हणजे पेनांची संख्या वाढली, तसंच किंमत पण वाढली. म्हणजेच पहिली राशी बदलते तेव्हा दुसरी पण बदलते, आणि दुसरी बदलते तेव्हा पहिलीसुद्धा बदलते. तेच 25 रुपये दिले तर किती भेटतील पेन? 5 पेन. अशा पद्धतीने मग इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे जे काय सीन आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनलचं आहे. ठीक आहे. द सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ अ मास m has an initial velocity u. Initial velocity u you can learn in a velocity topic in a chapter first, in a velocity unit. Okay, when a force is f ने दर्शवलेला आहे, is apply in the direction of velocity of a time t, its velocity become v. म्हणजेच काय, इनिशियल वेलॉसिटी u हा होता, पण f हा फोर्स अप्लाय झाल्यानंतर तर काही कालावधी म्हणजेच टाईम टीमध्ये ते काय झाली, वेलॉसिटी बिकम चेंज v. तर बघा या ठिकाणी ते घेतलेलं आहे. सपोज अन ऑब्जेक्ट, सपोज केलेला आहे एका ऑब्जेक्ट असलेला त्याची इनिशियल वेलॉसिटी u आहे, त्याचा फोर्स एफ आहे आणि अप्लाइड डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम, त्या टी कालावधीत तर व्हेलॉसिटी बिकम चेंज म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आर चेंज. ती किती आहे, व्ही आहे. तर बघा द इनिशियल मोमेंटम ऑफ अन ऑब्जेक्ट एम यू, मास इंटू velocity, and the final velocity respects to time t is mv. तर काय, the rate of change of momentum is equal to change in momentum upon time t. The rate of change of momentum is equal to the mv म्हणजे final velocity, mass into velocity minus mass into initial velocity upon time t.
तर एम हा कॉमनच आहे, मास काही बदलत नाही, सुरुवातीचा मास आणि नंतरचा मास, म्हणून एम कॉमन काढला तर एम इंटू व्ही मायनस यू अपॉन टी. तर मास इंटू ॲक्सलरेशन्स. द रेट ऑफ चेंज ऑफ velocity upon time, that's called acceleration, or acceleration defined by a small a. कशाने दर्शवला जातो, स्मॉल एने दर्शवला जातो. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम टी, म्हणून या ठिकाणी व्ही मायनस यू अपॉन टी इज इक्वल टू ए. According to the Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force, the mass into acceleration. Mass into acceleration is directly proportional to the applied force. The F is equal to kma, directly proportional constant. You can learn in a variation chapter in a 8th standard in a mathematics subject. Okay, the k constant is a proportionality and its value is 1. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1. तर मास F इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. mass into acceleration, F is equal to mass into acceleration. The Newton's second law. The second law काय आहे, the rate of change of momentum is proportional to the applied force, same direction. Okay, आता या ठिकाणी बघा, कन्सिडर, आता तेच या ठिकाणी परत मांडलेलं आहे. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग अ डिफरंट मास विच इज अ इनिशियल ॲट रेस्ट. दोन ऑब्जेक्ट आहे, त्यांचं डिफरंट मास आहे आणि ते इनिशियली ते काय रेस्ट पोझिशनवर. द इनिशियल मोमेंटम बोथ इज 0, त्यांची सुरुवातीचा जो वेग आहे तो 0. सपोज द फोर्स एफ अप्लाय, त्या ठिकाणी फोर्स अप्लाय एफ केला ॲक्ट ऑन टाईम टी, काही कालावधीसाठी. तर बोथ ऑब्जेक्ट काय होईल त्या ठिकाणी, द लायटर ऑब्जेक्ट स्टार्ट मुव्हिंग फास्टर दॅन द हेवियर ऑब्जेक्ट. म्हणजेच फोर्स जरी सारखा असला तरी लायटर वेट म्हणजे कमी मास असलेला किंवा त्याचं मास कमी असल्यामुळे, वस्तुमान कमी असल्यामुळे तो काय होतो, जोरात जातो. पण ज्याचं वस्तुमान जास्त आहे त्याचा वेग कमी असतो. तर however from the formula we know that the rate of change of momentum. तर मग जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, ह्या फॉर्म्युल्याचा वापर जर केला ह्या ठिकाणी, तर however from the above formula we know that the rate of change of momentum, that is F, तर काय इन बोथ ऑब्जेक्ट सेम अँड टोटल चेंज इन देअर मोमेंटम, आणि दोघांचं काय होणार आहे, मोमेंटम चेंज होणार आहे. विल ऑल्सो द सेम, दॅट इज F इंटू टी, कारण की फोर्स दोघांना सारखा आहे, लागणारा कालावधी दोघांना सारखा आहे. दस द इफ सेम फोर्स अप्लाय ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट, द चेंज इन मोमेंटम इज द सेम, म्हणजे दोघांमध्ये होणारं मोमेंटम कसं आहे, सारखं आहे. तर बघा या ठिकाणी त्या याच्या संदर्भात फोर्सच्या युनिट या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे या बॉक्समध्ये. तर बघा या ठिकाणी इन SI सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन. या ठिकाणी युनिट काय त्याचं, न्यूटनने शोधून काढलं आहे त्याचं. न्यूटन द फोर्स नेसेसरी टू कॉजेस अन ॲक्सलरेशन, 1 न्यूटन हे SI युनिट आहे फोर्सचं. तर त्या ठिकाणी फोर्स नेसेसरी टू कॉजेस अन ॲक्सलरेशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी घडण्यासाठी किंवा त्याला गरज म्हणजेच काय फोर्स. आणि समजा ते जर 1 मीटर पर सेकंड असेल, म्हणजे ॲक्सलरेशन जर 1 मीटर सेकंद असेल, तर ऑब्जेक्ट मास इज 1 kg, 1 किलोग्रॅम वस्तुमानाचं 1 मीटर पर सेकंड ॲक्सलरेशन असेल तर कॉल्ड ॲज अ 1 न्यूटन. त्या ठिकाणी किती काय झालेलं आहे, 1 न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे. तर 1 न्यूटन फोर्स इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इंटू 1 मीटर सेकंड स्क्वेअर. मास इंटू ॲक्सलरेशन
इज इक्वल टू फोर्स. आपण हा फॉर्म्युला मगाशीच पाहिला. तसं फोर्स जर 1 न्यूटन अप्लाय केला आहे म्हणजेच काय तर 1 किलोग्रॅम वस्तुमानावरती 1 मीटर पर सेकंड ॲक्सलरेशन अप्लाय केलं तर त्यांचा गुणाकार 1 × 1 न्यूटन किलोग्रॅम मीटर सेकंड स्क्वेअर हा म्हणजेच 1 न्यूटन. तर सी जी एस सिस्टीममध्ये काय होईल द फोर्स इज अ डाईन. आपण न्यूटन हे फोर्सचं युनिट वापरतो पण ते एस आय सिस्टीममध्ये. पण सी जी एस सिस्टीममध्ये फोर्सचं काय डाईन द फोर्स नेसेसरी टू कॉजेस अन ॲक्सलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. 1 सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर हे झालं ॲक्सलरेशन. आणि ऑब्जेक्ट्स ऑफ अ मास इज 1 ग्रॅम. 1 ग्रॅम इज कॉल्ड 1 डाईन. 1 डाईन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. लक्षात दोघांचं. तर फक्त आता तुम्हाला या ठिकाणी एस आय सिस्टीम जर लक्षात आलं असेल तर तुम्हाला तुमचं ब्रेन पॉवर वापरायचं आहे. आणि यूज युअर ब्रेन पॉवर. वाय इज देअर अ थिक बेड ऑफ अ सँड फॉर अ हाय जम्पर टू फॉल ऑन अ आफ्टर हिज जम्प. आता त्या ठिकाणी थिक बेड जाड बेड कावर घेतात सँडचा तर हाय जम्परसाठी. म्हणजे हाय जम्प करणारे जे प्लेयर्स असतात किंवा पार्टिसिपेटर्स असतात कॉम्पिटिशनमध्ये उतरणारे त्यांच्यासाठी म्हणजे उंच उडी मारतात त्यांच्यासाठी थिक बेड म्हणजे जाड असंच वाळूचा थर त्या ठिकाणी का वापरला जातो. फॉल ऑन आफ्टर हिज जम्प. आणि ते उंच उडी मारल्यानंतर जेव्हा खाली पडतील त्यावेळेस हे वापरलेलं असतं. तर का बरं तर त्याचं उत्तर तुम्ही लिहून पाठवायचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्समध्ये कमेंट आणि आपली प्रेझेंटी त्या ठिकाणी नोंदवायची आहे. त्याच पद्धतीने माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे आणि आपल्या फ्रेंड्सलाही सांगायचं आहे की हे टॉपिक बेसिक टॉपिक आहे जे आपल्याला पुढे पण कामात येणार आहेत. ओके, गुड डे, गुड बाय.